गोकर्ण क्षेत्राची महिमा, शिवलिंगाची स्थापना. अध्याय 6. नामधारकांनी सिद्धमुनींना प्रश्न केला. भूतलावर अनेक तीर्थे आहेत, पण श्रीवल्लभ गोकर्णालाच का जाऊन राहिले? गोकर्ण क्षेत्रात असे काय विशेष आहे? आणि स्वतः त्रयमूर्ती असून त्यांना तीर्थक्षेत्रांना हिंडण्याचे काय प्रयोजन आहे? हा प्रश्न ऐकून सिद्धमुनींना संतोष झाला आणि त्यांच्या मनात श्री गुरुचरित्र सांगण्याची उत्कंठा लागून राहिली. प्रत्यक्ष गणेशाने स्थापन केलेल्या महाबळेश्वर लिंगाचा महिमा वर्णन करण्याला त्यांनी आरंभ केला. कैकया नावाचा पुलस्य ब्राह्मणाच्या भार्येला शिवपूजा फार प्रिय होती. शिवपूजेविना ती कधीही अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी असे घडून आले की तिला पूजेकरिता शिवलिंग मिळाले नाही, म्हणून मृत्तिकालिंग तयार केली आणि पूजेच्या तयारीला लागली. त्याच समयाला तिचा मात्र भक्त पुत्र रावण तिच्या दर्शनाला तेथे आला. ते मृत्तिकेचे लिंग पाहून तो म्हणाला, आई, काय हे? माझी माता म्हणवून घेतेस आणि मृत्तिकेचे लिंगाची पूजा करतेस. तुला का चिंता पडली? तुझ्या पूजेला प्रत्यक्ष कैलास आणून देण्याचे सामर्थ्य तुझ्या पुत्राजवळ असताना निशाचरच तो. रावण त्वरेने निघाला आणि मनोवेगाने शिवपुराला जाऊन पोहोचला. आपल्या 20 भुजबलांनी त्या रमणीय ऐसा कैलाश पर्वताला गदगदा हलवायला आरंभ केला. त्याने विरासन घातले, आपली 10 शिरे पर्वताला टेकून लावली आणि पर्वत उपटून काढण्याची खटपट चालू केली. सप्तपाताळे हादरू लागले. स्वर्गभुवनालाही कंप सुटला. कैलासपुराचे देवगण भयभीत झाले आणि प्रत्यक्ष गिरिजामाता अस्वस्थ होऊन समाधी सुखात निमग्न असलेल्या शिवप्रभूला जागे करून म्हणाली, महाराज, तिकडे नगरामध्ये आकांत झाला आहे आणि तुम्ही कसे शांतचित्ताने बसला आहेत. ईश्वर गिरिजेला म्हणतात, पहा तर कशी माझ्या प्रिय भक्ताची त्या रावणाची लीला चालली आहे. गिरिजा म्हणते, देवा, तुमच्या भक्ताच्या लीला होतात, पण समस्त देवगणांचा प्राण कसा व्हायला लागलेत. त्याची वाट काय लागलीच. शंकराने आपल्या डाव्या हाताने रावणाला पर्वताच्या दरीत दडपून टाकला. पण स्तुतीने वश होणाऱ्या शंकराला रावण शरण गेला आणि आपली सुटका करून घेऊन त्याने स्तोत्राचे गायन आरंभिले. त्याच्या साथीकरिता छेदन केलेले आपले एक शिर व आतड्याचे तंतू जोडून त्याने एक सुंदर वीणा तयार केली. प्रख्यात अशा 8 गणांनी व नवरसाने युक्त असे गायन करीत व त्याला वेणुतीत सप्तस्वरांची साथ देत भगवान शंकराला त्याने मोहून सोडले. त्याने समस्त रागामध्ये सामवेदाने गायन आरंभिले. ते 36 रागामध्ये सामवेदाचे गायन ऐकून तो भोळा साम निजरूप धारण करून रावणापुढे उभा राहिला आणि प्रसन्न चित्ताने बोलला, प्रिय भक्ता, तुला काय पाहिजे? आपल्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेला रावण उत्तर करतो, 33 कोटी देव माझी सेवा करतात. लक्ष्मी माझ्या घरी दासी होऊन राहिली आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव माझा जोशी झाला आहे. चंद्र, सूर्य, वरुण, वायू, अग्नी हे तर माझ्या सेवेत तत्पर आहेत. समुद्रामध्ये पवित्र अशा लंकानगरीत मी राज्य करतो. असा मी तुझ्याजवळ काय मागू? पण माझे एकच मागणे आहे, तेवढे पुरवा म्हणजे झाले. माझ्या मातेचे एक व्रत आहे, ती नित्य तुमची पूजा करते. तेव्हा त्याकरिता हा एवढा कैलास तुमच्याकडे मागायला मी आलो आहे. भोळा साम प्रसन्न झाला व बोलला, अरे, कैलासच काय, आत्मलिंग देतो. त्याची तू नित्य 3 वेळा पूजा एकचित्ताने यथाविधी करशील तर 3 वर्षामध्ये माझे स्वरूप तुला प्राप्त होईल. आत्मलिंग घेऊन जा, मात्र तुझ्या नगरीला पोहोचेपर्यंत ते मध्येच कोठे भूमीवर ठेवू नकोस. रावणाने साष्टांग नमस्कार केला व आत्मलिंग घेऊन स्वारी वेगाने लंकेला निघाली. नारदाला हे व्रत समजताच ते इंद्राकडे गेले आणि त्याला सर्व व्रत सांगून म्हणाले, अरे रावण, चिरायू झाला. आता तुला त्याची जन्मभर सेवा करीत राहावे लागणार. भयभीत झालेला इंद्र व नारद ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला घेऊन वैकुंठ भवनात जाऊन तत्काळ नारायणाची घाट घेतली. 33 कोटी देवांना या रावणाने बंदीत टाकले. आता तुम्हाला त्याचा प्रतिकार करण्याकरिता राम अवतार धारण करावा लागणारच आहे. आता तर त्याने ईश्वराचे प्राणलिंग नेले आहे. त्याला काही उपाय त्वरित करा, नाहीतर हे प्रकरण अत्यंत जड होईल. असे त्यांनी नारायणला सांगताच श्रीविष्णू शंकरापाशी जाऊन बोलले,
अशा दुरात्म्याला आपण कसा वर देता? तो स्वर्ग प्राप्त करून घेईल ना. भगवान शंकर भोळेपणाने बोलून गेले, नारायणा, त्याच्या भक्तीने आम्हाला स्वतःचा सुद्धा विसर पडला, इतका की कदाचित त्याने पार्वतीसुद्धा मागितली असती तरी मी देऊन टाकली असती. लिंग नेऊन किती वेळ झाला हे समजून घेऊन नारायणाने सुदर्शन चक्र सूर्याआड होण्याकरिता धाडून दिले आणि नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संधीची चाड आहे. तुम्ही संध्याकाळी त्यास विलंब करा. इतक्यात मी गणेशाला पाठवून देऊन विघ्न निर्माण करतो. त्यांनी गणेशाला बोलवून सांगितले, सगळे देव तुला वंदन करतात, पण तो रावण तुझी चेष्टा करतो. आता तर त्याने शिवाचे प्राणलिंग नेले. तू असे कर, कपटरूपाने बाळवेश घेऊन त्याच्याकडे जा. शौच आचमन समयाला ते लिंग भूमीवर न ठेवण्याबद्दल रावणाला शंकराची आज्ञा आहे. नारद तुला सर्व सहाय्य करील. तू तेवढे लिंग विश्वास दाखवून आपल्याजवळ घे आणि तत्काळ भूमीवर ठेव. लाडू, तिळवे, पंचखाद्य, लाह्या, साखर इत्यादी पदार्थ खात खात बाळवेशधारी गणेश तेथे गेले. समुद्री किनाऱ्यावर नारदाला रावण आपणाला ते आत्मलिंग कसे मिळाले याविषयी सांगत उभा होता. नारदाने लिंग महिमा सविस्तर सांगण्यामध्ये रावणाचा बराच विलंब केला आणि त्याला म्हणाले, आता तर संध्येची वेळ झाली. आता पुढे गेलास तर संध्या लोप होईल पहा. आता संध्यासमयी लिंग कोठे ठेवावे अशी रावणाला चिंता पडली. इतक्यात ब्रह्मचारी रूपात गणेश तेथे हिंडताना दिसले. त्याच्याच हातात लिंग देऊन आपण स्वस्थ चित्ताने संध्या करावी. तो काही नारदाप्रमाणे विश्वासघात करणार नाही असा विचार करून रावणाने त्याचा हात पकडला. रावणाने ब्राह्मण रूप धारण करून त्याला अभय दिले आणि तो म्हणाला, मी संध्या करतो, तोपर्यंत हे लिंग तुझ्या हातात ठरून ठेव. नको रे बाबा, हे लिंग फार जड आहे, तरी पण कसा बसा धरीन, पण मला झेपले नाही तर तुला 3 वेळा हाक मारून मी ते जमिनीवर ठेवणार पहा. असा कांगवा करीत गणेशाने ते हाती घेतले. रावण संध्या करू लागला. त्याने सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याला आरंभ केला. तितक्यात गणेशाने आपणाला लिंग जड झाले असे म्हणत हाका मारण्याचा सपाटा चालू केला. रावण ध्यान धारणेत गुंतला आहे असे पाहून गणेशाने लिंग जमिनीवर स्थापन केले. आकाशातून सुरवराने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण येऊन पाहतो तो लिंग भूमीवर. रागाने त्याने गणेशाला 2 ठोसे मारले. गणेश रडत रडत निघून गेला. मग रावणाने ते लिंग दृढ धरून उपटून काढण्याचा महाबळाने प्रयत्न केला, पण व्यर्थ. ते महाबळी आत्मलिंगही त्याच ठिकाणी राहिले, म्हणून ते महाबळेश्वर लिंग या नावाने प्रसिद्ध झाले. तसेच रावणाने त्या लिंगाला मुरडून ओढून काढण्याचा प्रयत्न केल्याने ते गोकर्णाकार झाले आणि त्या स्थानाला गोकर्ण असे नाव पडले. अध्याय 6 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.